मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापेक्षा किंवा गेल्या 2-3 वर्षापेक्षा या वर्षी शेतकरी चांगले ज्ञानी आणि सुज्ञानी झालेत असं मी समजतो. कारण गेल्या 2-3 वर्षापासून जे लोक फेल होते ते गेल्या वर्षी ज्याने ऑर्गॅनिक डोस टाकले आणि त्या डोसच्या जीवावर 4 पैसे कमवले किंवा बाग चांगल्या आणल्या, कुठल्याही रोगाला न बळी पडता एवढं तेलकटचं वातावरण होऊन सुद्धा बागा सक्सेस करून दाखवल्या, अशा लोकांनी आता यावर्षी न सांगता ऑर्गॅनिक डोसवर सगळे वळाले. आजचा दिवस माझ्या दुकानाला असा आला की 100% गोडवांमधलं खत संपलं. आज 2 कस्टमर मी वेटिंगवर ठेवले सोमवारसाठी. एवढं कस्टमर असून काय झालं, एवढं खत असून सुद्धा पूर्णपणे आज नील झालं आहे. तर याचं कारणच हे आहे की लोकांना खरं समजायला लागलं की ऑर्गॅनिक डोसची ताकद काय आहे आणि रासायनिक काय आहे ते. तर मला खरंच अजून काही लोक शहाणे असून पण अडाण्यासारखं करतात, त्या लोकांना विनंती आहे की 100% ऑर्गॅनिककडे वळा. ऑर्गॅनिक शेती करा, शेतीसाठी पण चांगलं आहे आणि महत्त्वाचं आपल्यासाठी चांगलं आहे. जोपर्यंत आपण ऑर्गॅनिककडे वळणार नाही तोपर्यंत ना आपली शेती चांगली पिकणार ना आपले पैसे चांगले होणार. असं रोगराई तर कंटिन्यू वाढत राहणार आहेत आणि भरपूर प्रमाणात येणार आहेत. त्याच्यामुळं रोगराई कधीही संपणार नाही. बदलायचं आपल्याला आहे 100% आणि हेच करा, 100% सक्सेस भेटून जाईल तुम्हाला. धन्यवाद.